श्रोतो नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी। बीड जिल्ह्यामध्ये जलसंधारण कामांना गती, पावसाचे पाणी अडविण्यावर भर, महिला बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपक्रम, वाहतूक नियमांचं पालन करण्यासाठी पोलीस विभागाची विशेष तपासणी मोहीम, राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती सादर करण्याची प्रक्रिया सुरू आणि बीड जिल्हाधिकाऱ्यांची बळीराजा कृषी विज्ञान मंडळ आणि क्रिएटिव्ह शेतकरी प्रोड्युसर कंपनीला भेट, शेती प्रक्रिया उद्योग आणि शेतकरी विकास उपक्रमांचं कौतुक। आता घडामोडी विस्तारानं। श्रोतो, बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण कामांना गती देण्यात आली आहे। शेततळी, नाला खोलीकरण, बंधारे आणि जलसाठ्यांची दुरुस्ती यासह विविध कामे युद्धपातळीवर सुरू असून पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे। त्यामुळे भूजल पातळीमध्ये वाढ होण्यास, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता सुधारण्यास आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा प्रशासनानं म्हटले आहे। श्रोतो, बीड जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत। प्रदर्शन, विक्री मेळावे, प्रशिक्षण तसंच ऑनलाईन विक्रीसाठी मार्गदर्शन अशा विविध माध्यमातून महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिले जात आहे। या उपक्रमामुळे महिला बचत गटांचं उत्पन्न वाढण्यासह त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यास मदत होत असल्याचे प्रशासनानं सांगितलं आहे। श्रोतो, बीड जिल्ह्यामध्ये वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनानं विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेमध्ये हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट, वाहनांची आवश्यक कागदपत्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेबाबत वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे। श्रोतो, महाराष्ट्रातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली असून माननीय न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले असून निवडणूक प्रक्रिया विनाविलंब सुरू करण्यावर भर दिला आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांकडून आवश्यक तयारी असून निवडणुकीच्या कार्यक्रमाकडे राज्यभरातील इच्छुक उमेदवार आणि मतदारांचं लक्ष लागलं आहे। श्रोतो, बीडचे माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नुकतीच बळीराजा कृषी विज्ञान मंडळ आणि क्रिएटिव्ह शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या विविध उपक्रमांना आणि प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली। यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय सुभाष साळवे यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते। कोल्ड स्टोरेज, स्वीट कॉर्न करार शेती, हमी भाव खरेदी केंद्र, सेंद्रिय खत निर्मिती, माती परीक्षण प्रयोगशाळा आणि शेतकरी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करून माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य देण्याचं आश्वासनही माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलं। आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष। आज 27 जुलै 1953 रोजी कोरियन युद्धविराम करारावर स्वाक्षऱ्या, कोरियन युद्धाला औपचारिक युद्धविराम। 27 जुलै 1992 रोजी बार्सिलोना ऑलिम्पिक स्पर्धांना प्रारंभ आणि 27 जुलै 2015 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं शिलाँग इथं व्याख्यान देत असताना निधन। श्रोतो, यश मिळवण्यासाठी स्वप्न पहा, ज्ञान मिळवा आणि कठोर परिश्रमाची कास धरा। व्यक्तीचे मोठेपण पदात नसतं तर तिच्या विचारात आणि कृतीत असतं। भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांना विनम्र अभिवादन। याच संदेशासह आजच्या नमस्कार बीड या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतोय। नमस्कार। लेखन सौजन्य नितीन क्षीरसागर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे। नमस्कार।